नमस्कार मित्रांनो, मी अविनाश सौरे मराठी कट्टा चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. तर या ठिकाणी बघा, नागपूर महानगरपालिकेमध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या पदांच्या 174 जागा सुटलेल्या आहेत. या ठिकाणी आपण संपूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट बघणार आहोत. सगळ्यात महत्त्वाची या ठिकाणी एक अनाउन्समेंट आहे. या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये या ठिकाणी सगळ्यात जास्त जागा या टायपिंग वरती आहेत. यामध्ये 30-40 मराठी आणि इंग्लिश लागतं तुमचं. तर ज्या विद्यार्थ्यांचं लेटेस्टमध्ये रिझल्ट लागलेला आहे 19 तारखेला 19/8/2025 त्यांच्याकडे या ठिकाणी पास झालात का नापास तुम्हाला हे माहित झालंय, परंतु या ठिकाणी तुमच्याकडे सर्टिफिकेट नंबर नाहीये, कारण अजून इन्स्टिट्यूटला तुमचे सर्टिफिकेट प्रोव्हाइड झालेले नाहीयेत. तर ऑनलाईन फॉर्म भरताना या ठिकाणी सर्टिफिकेट नंबर मागतंय. तर त्याचा जो सोल्युशन आहे ते काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे, ते शेवटी सांगणार आहे. सगळ्यात त्याआधी आपण संपूर्ण ऍडव्हर्टाइजमेंट बघूया. या ठिकाणी बघा, या ऑफिशियल वेबसाईटवर आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी बघा खाली जे आहे एनएमसीचं आहे, या ठिकाणी न्यू रिक्रुटमेंट एनएमसी रिक्रुटमेंट आहे, त्याच्यावरती क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर बघा या अशा पद्धतीची ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे ती तुम्हाला ओपन होईल. यामध्ये बघा नागपूर कार्यालय महानगरपालिका नागपूर यांच्याकडून गट क संवर्गातील या ठिकाणी रिक्त पदे या ठिकाणी भरून घेतली जात आहे. ठीक आहे, त्यांची ऑफिशियल वेबसाईट बघा nmcnagpur.gov.in आहे. तर ही मी तुम्हाला या ठिकाणी डिस्क्रिप्शन मध्ये प्रोव्हाइड करून टाकल, तर तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवरती ओपन होताल. या ठिकाणी बघा, तुम्हाला ऑनलाईन मध्ये जर अप्लाय करायचं आहे तर तुम्हाला ऑनलाईन मध्ये अप्लाय कुठं करायचं आहे ते सुद्धा सांगणार आहे. त्याआधी एकदा ऍडव्हर्टाइजमेंट बघून घ्या. आणि महत्वाचं आहे की टायपिंग 30-40 साठी सगळ्यात जास्त जागा आहेत. तर त्या विद्यार्थ्यांसाठी सोल्युशन काय आहे, तर त्या विद्यार्थ्यांचं सोल्युशन काय आहे की सर्टिफिकेट नंबर नाहीये त्यांच्याकडे. खाली बघा, या ठिकाणी परीक्षेचा ऑनलाईन अर्ज करण्याचा दिनांक 26/8/2025 ते 9/9/2025 पर्यंत आहे. या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरायचं आहे. वेबसाईट तुम्हाला माहिती आहे सर्व गोष्टींसाठी, प्रवेश पत्र असेल, ऑनलाईन परीक्षेचा दिनांक माहीत करायचा असेल. त्यानंतर या ठिकाणी बघा आपण पद बघणार आहोत आणि त्यांची संख्या बघणार आहोत. या ठिकाणी वेतन श्रेणी दिली आहे ते तुम्ही चेक करून घ्या. पहिलं जे पद आहे कनिष्ठ लिपिकाचं आहे, तर त्याला 60 पद आहेत. सेकंड पद आहे विधी सहाय्यकाचे, त्याला 6 पद आहेत. कर संग्राहकचे या ठिकाणी 74 पद आहेत. ग्रंथालय सहाय्यकचे या ठिकाणी 8 पद आहेत. स्टेनोग्राफरचे 10 पद आहेत. त्यानंतर लेखापाल या ठिकाणी रोखपालचे 10 पद आहेत. सिस्टम अॅनालिस्टचे या ठिकाणी 1 पद आहे. हार्डवेअर इंजिनियरचं या ठिकाणी 2 पद आहेत. डेटा मॅनेजरचे या ठिकाणी 1 पद आहे. आणि प्रोग्रामरचं या ठिकाणी 2 पदं दिलेली आहेत. असे टोटल 174 पद आहेत. या ठिकाणी लक्षात घ्या, कनिष्ठ लिपिक आणि कर संग्राहक हे दोघांना नाही का या ठिकाणी सगळ्यात जास्त पद आहेत, 60 आणि 74. आणि याला दोघांनाही या ठिकाणी मराठी 30-40 लागतंय. लक्षात घ्या, मराठी आणि इंग्लिश 30-40 लागतंय. आणि एनी ग्रॅज्युएट, याच्यामध्ये तुम्ही एनी ग्रॅज्युएट असाल तर तुम्ही याला फॉर्म भरू शकतात. बाकी इतर पद आहेत, आपण क्रायटेरिया चेक करणार आहोत. खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघा कनिष्ठ लिपिक, ज्युनियर क्लर्क. लक्षात घ्या, तुम्ही कनिष्ठ लिपिक आणि ज्युनियर क्लर्क हे दोन्ही नावं लक्षात ठेवायचे, कारण फॉर्म भरताना तुम्हाला इंग्लिशमध्ये नाव येतंय कोणत्या पदासाठी तुम्ही सिलेक्ट करणार आहात. तर या ठिकाणी मराठीत कनिष्ठ लिपिक आहे, इंग्लिशमध्ये ज्युनियर क्लर्क आहे. डिवाइड केलेले आहेत सगळं या ठिकाणी समांतर आरक्षणात. प्रत्येक पद डिवाइड केलेलं आहे, तुम्ही चेक करून घ्यायचंय. मग या ठिकाणी कर संग्राहक असेल, कनिष्ठ लिपिक असेल, लायब्ररी असिस्टंट असेल किंवा स्टेनोग्राफर असेल, तर सगळे पद या ठिकाणी दिलेली आहेत. ठीक आहे, तर वरती बघा या ठिकाणी टक्केवारीनुसार दिलेलं आहे त्यांनी. आपल्याला शैक्षणिक पात्रता लक्षात घ्यायची. पहिलं कनिष्ठ लिपिक आहे, मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी, मराठी टंकलेखन किमान 30 व इंग्लिश किमान 40 पाहिजे. ठीक आहे, शब्द प्रति मिनिट असतात हे. आणि संगणक अर्हतेबाबत शासनाने वेळोवेळी निश्चित केलेल्या धोरणानुसार आवश्यक पात्रता. आता याच्यासोबत MSCIT एक लागते, लक्षात घ्या. MSCIT तुम्हाला कधी द्यायचंय, तुम्ही जॉईन झाल्याच्या नंतर 2 वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी हे जमा करायचंय. म्हणजे कोर्स करायला 3 महिने लागतात, रिझल्ट यायला 1 ते 2 महिने तुम्हाला या ठिकाणी भेटून जात आहे. तर या ठिकाणी ज्यांच्याकडे आहे ते त्या ठिकाणी टाकू शकतात, ज्यांच्याकडे नाहीये घाबरण्याची गरज नाही. तुम्ही याला 2 वर्ष जॉईनिंग नंतर सुद्धा देऊ शकतात. ठीक आहे, पण तुमच्याकडे मराठी 30-40 लगेच पाहिजे. ठीक आहे, त्याचा रिझल्ट पाहिजे, त्याचं सर्टिफिकेट पाहिजे. बाकी विधी सहाय्यकाचा आहे, मान्यताप्राप्त शासनाची या ठिकाणी डिग्री पाहिजे, विद्यापीठाची डिग्री पाहिजे. 5 वर्ष नियमित सेवा सत्र, न्यायालयातील 5 वर्ष वकिलीचा अनुभव. हे बघून घ्या तुम्ही. मी फक्त तुम्हाला 2 याच सांगणार आहे, कनिष्ठ लिपिक आणि या ठिकाणी कर संग्राहकचं. या ठिकाणी बघा कोणत्याही शाखेची पदवी, मराठी 30-40, मराठी इंग्लिश 30-40 लागतंय. आणि टंकलेखनाचं प्रमाणपत्र धारण केलं पाहिजे. MSCIT साठी सेम क्रायटेरिया. बाकी इतर सुद्धा आहेत, त्याच्यामध्ये स्टेनोग्राफर आहे, मराठी इंग्रजी 80 आणि मराठी 40, इंग्रजी 60 असं दिलेलं आहे त्यांनी. 3 वर्षाचा अनुभव सुद्धा मागितलेला आहे याला या ठिकाणी.
ग्रंथालय सहाय्यकासाठी पण आहे या ठिकाणी. तुमचं SSC जरी झाला असेल आणि या ठिकाणी ग्रंथालयाचा सर्टिफिकेटचा कोर्स पाहिजे याच्यासाठी, म्हणजे याला ग्रॅज्युएशनची गरज नाहीये, लक्षात घ्या. तर तुम्ही हे व्यवस्थितरित्या चेक करून घ्यायचं. लेखापाल रोखपाल असेल तर त्याला वाणिज्य शाखेची पदवी पाहिजे आणि इतर 5 वर्षाचा नियमित सेवा केलेला या ठिकाणी पाहिजे. तर स्थानिक स्वराज्य संस्थेकडील लोकल फायनान्स मॅनेजर DFM पदविका उत्तीर्ण सुद्धा अथवा किंवा दिलेलं आहे DGCA परीक्षा उत्तीर्ण असल्यास प्राधान्य दिलं जाईल. सिस्टम अनालिस्टिस्ट पण या ठिकाणी आहे. तर BE कम्प्युटर लागतंय या ठिकाणी. बाकीचं सॉफ्टवेअर अनालिसिस प्रोग्रामिंग तुम्हाला 3 वर्ष अनुभव पाहिजे. हार्डवेअर इंजिनियर असेल, मान्यताप्राप्त विद्यापीठाची संगणकमधील AICTE BE कम्प्युटरची डिग्री पाहिजे. 3 वर्षाचा तुम्हाला अनुभव पाहिजे. हार्डवेअरमध्ये 5 वर्षाचा अनुभव असेल तरी चालेल या ठिकाणी दिले. प्रोग्रामरचा आहे या ठिकाणी. मान्यताप्राप्त विद्यापीठाची संगणकमधली BE डिप्लोमा पाहिजे. ठीक आहे, याच्यात डिग्री नाही लागत. तर तुम्हाला डिप्लोमा असेल तरी तुम्ही याच्याला फॉर्म भरू शकतात. 1 वर्षाचा अनुभव पाहिजे तुमच्याकडे. आणि लास्ट आहे डेटा मॅनेजर BE कम्प्युटर लागतंय, 3 वर्षाचा अनुभव, प्रोग्रामिंग, सिस्टम अनालिसिस, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट. ठीक आहे, या ठिकाणी खाली यायचंय. तर क्रायटेरिया तुम्ही अशा पद्धतीने लक्षात ठेवून घ्या. लक्षात घ्या, तुम्हाला ते पूर्ण क्रायटेरिया व्यवस्थितरित्या वाचायचं आहे. त्यात जे सगळ्यात जास्त जागा आहे त्याच्यासाठी दिलेले आहे. वयोमर्यादेबाबत जो निकष आहे म्हणजे तुमच्या याच्यानुसार तुम्ही मागासवर्गीय असाल, अराखीव आहात, माजी सैनिक आहात, दिव्यांग आहात, खेळाडू असाल, दिव्यांग व्यक्ती आहेत, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त आणि अंशकालीन पदवीधर उमेदवार. ठीक आहे, त्यांच्यासाठी दिलेलं आहे. ते या ठिकाणी तुम्ही चेक करू शकतात. खाली यायचं तुम्हाला संगणक हाताळणी आणि वापराबाबतचं ज्ञान म्हणजे MSCIT बाबतचं या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यांनी. MSCIT उत्तीर्ण पाहिजेत तुम्ही. जर नसाल तर तुम्हाला या ठिकाणी दिले 2 वर्षाच्या आत धारण केले म्हणजे या ठिकाणी धारण करणे आवश्यक आहे लागल्यापासून, तुम्ही जॉईनिंग झाल्यापासून. ठीक आहे, तर टंकलेखन मध्ये या ठिकाणी दिलेलं आहे. तर ही तात्पुरती सूट फक्त या ठिकाणी जी आहे ती दिलेली नाहीये. ऍक्च्युली याच्यात अपंगांसाठी आहे पण दिलेली नाहीये. मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. लक्षात घ्या, तुमचा विषय पाहिजे मराठीमध्ये. या ठिकाणी खाली यायचंय तुम्हाला. निवडीची पद्धत दिलेली आहे. कमीत कमी म्हणजे परीक्षेत, लेखी परीक्षेत जे आहे तुमचं नाव येण्यासाठी, पात्र होण्यासाठी 50% ते 45% गुण पाहिजे तुम्हाला. गट क पदाकरता 100 प्रश्न, 200 गुण या ठिकाणी विचारले जाणार. प्रत्येक प्रश्नाला 2 या ठिकाणी गुण आहेत. 2 तासाचा कालावधी राहणार आहे, लक्षात घ्या. खाली यायचंय. परीक्षेचं स्वरूप या ठिकाणी दिलेलं आहे. बहुपर्यायी निष्ठ दिलेले आहे यांनी. 1 क्वेश्चन 4 पर्याय राहणार आहेत. या ठिकाणी नॉर्मलायझेशन केलं जाणार आहे. तर नॉर्मलायझेशनचा सुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे. ज्या पद्धतीमध्ये नॉर्मलायझेशन होतं ते डिटेलमध्ये टाकलंय. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांची या ठिकाणी कंप्लेंट असते की या ठिकाणी नॉर्मलायझेशन व्यवस्थित होत नाही. या ठिकाणी कनिष्ठ लिपिक असो, विधी सहाय्यक असो, सगळ्या पदांसाठी मराठी, इंग्रजी, बौद्धिक चाचणी आणि सामान्य ज्ञान यांचे प्रत्येकी 25 क्वेश्चन विचारले जाणार आहेत. पहिले दोघांचं जे आहे मराठी इंग्रजी हे 12वी बेसचं असणार आहे आणि पदवी बाकीचे 2 जे आहेत बौद्धिक चाचणी सामान्य पदवीच्या. तर या ठिकाणी 100 प्रश्न, 200 गुण, 200 एकूण गुणांची परीक्षा राहणार आहे. सगळ्यांसाठी सारखंच आहे, तुम्ही चेक करून घ्या. खालीवर आहे काही जणांसाठी, तर ते सुद्धा तुम्हाला चेक करायचंय. खाली यायचंय तुम्हाला. या ठिकाणी कागदपत्र दिलेली ते सगळं असली पाहिजेत. या ठिकाणी तुम्हाला फीस नॉन रिफंडेबल आहे, लक्षात घ्या. तुम्हाला त्यासाठी तुम्ही फीस जाणून घेऊया आपण. या ठिकाणी अराखीव जे आहे त्यांना 1000 रुपये, मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक आणि अनाथ यांना 900 रुपये या ठिकाणी फीस आहे. खाली यायचंय तुम्हाला. सगळ्यात महत्वाचं आपलं जे होतं की विद्यार्थ्यांना नाही का या ठिकाणी जे आहे 30-40 साठी काय करायचं नेमकं सर्टिफिकेट नंबर नाहीये. मी या नंबरवरती कॉल केलेला आहे. हा हेल्प डेस्क नंबर आहे. या ठिकाणी भरती प्रक्रियेत ऑनलाईन अर्ज सादर करणं, प्रवेशपत्र डाउनलोड किंवा इतर अडचणी असतील तर याच्यावर तुम्ही कॉल करा. मी केला होता, त्यांनी असं सांगितलं की याला कोणताही पर्याय अवेलेबल नाहीये. तुमच्याकडे सर्टिफिकेट नंबर पाहिजे. ज्यांचा रिझल्ट लागलेला आहे त्यांना या ठिकाणी लक्षात घ्या 9 तारखेपर्यंत हा फॉर्म भरू शकतात तुम्ही. तर त्याच्या आतमध्ये 5 ते 6 तारखेला या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी जाऊन इन्स्टिट्यूटला माहित करू शकता की तुमचं सर्टिफिकेट आलंय की नाही, आणि आल्याच्या नंतर तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. या ठिकाणी तुम्हाला नाही का या लिंकवर क्लिक करायचंय. क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी बघा नवीन रजिस्ट्रेशन या ठिकाणी होतं, तर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचंय आणि याच्यावरती तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन मध्ये फॉर्म भरायचा आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. लक्षात घ्या, वेबसाईट ओपन होईल, त्यामध्ये तुमचा ID पासवर्ड पहिल्यांदा जनरेट करा आणि त्याच्यानंतर आतमधली माहिती जी आहे तो तुम्ही या ठिकाणी भरायची आहे. ठीक आहे, या ठिकाणी खाली यायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला ID पासवर्ड तयार करण्यासाठी नोंदणी करायची आहे. ठीक आहे, तर लक्षात घ्या अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी माहिती दिलेली आहे. जे विद्यार्थ्यांचं या ठिकाणी लेटेस्ट मध्ये 30-40 झाले, त्यांचा रिझल्ट लागलेला आहे, पास आहेत ते, परंतु सर्टिफिकेट नंबर नाही, तर काही करता येणार नाही. तुम्हाला सर्टिफिकेट नंबर पाहिजे. तर मित्रांनो, याच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी अजून चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करत चला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.